हे तू लक्षात ठेव. हे तू लक्षात ठेव. हे तू लक्षात ठेव. तू खेचू. येस, तू वर स्ट्रेस द्या. हे तू लक्षात ठेव. वाक्य टू वाक्य कॉपी करायचं असं काही नाही. तुम्हाला अर्थ माहितीये, तुम्हाला मराठी येतं, तुम्हाला वाक्य रचना करता येते, बस. अर्थ न चुकता तुम्ही वाक्य मागे पुढे करा, काही हरकत नाही. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. शूटिंगमध्ये कलाकार जेव्हा कॅरेक्टर आर्टिस्ट जेव्हा शूटिंगला येतात तेव्हा त्यांना या सीनची किंवा स्टोरीची इतकी माहिती नसते. तर आमचे ॲसोसिएट डिरेक्टर प्रणव नातू त्यांना कशा प्रकारे सीन समजून सांगतात, त्यांचे डायलॉग त्यांनी कशा प्रकारे घ्यायचे किंवा स्टोरीमध्ये त्यांचं योगदान कसं आहे, अभिनय कसा करायचा, ते आमचे प्रणव नातू शिकवत आहेत. तर ते तुम्हाला बघायला मिळेल. खूप उत्तम अशा प्रकारे ते अभिनय शिकवतात की ह्या सीनमध्ये तुमचा अभिनय कसा असावा. तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तुम्ही एक एक गोष्ट व्यवस्थित बघा. थोडासा तुम्हाला लेंदी व्हिडिओ वाटेल पण तो खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. ते अभिनय कशा प्रकारे शिकवतात, एक एक छोटी छोटी गोष्ट अभिनयातली कसं सांगतात. आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. हे तू विसरू. फक्त पैशांची गरज आहे म्हणून मी गप्प बसलो. हे तू विसरू नकोस. हे तू विसरू नकोस. अच्छा, त्याला मी विसरलो नाहीच आहे, मला माहिती आहे माझं काम. फक्त पैशांची गरज आहे म्हणून मी गप्प बसलो. हे तू विसरू नकोस. हे माझे तू कुठे कुठे काय काय चुकलायस ना, आता सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. तू कुठे कुठे काय काय चुकलायस ना त्याच्या सगळ्या डिटेल्स माझ्याकडे आहेत. खास करून केस नंबर नाही, एन्काउंटर आहे ना ते दोन्ही असं म्हणत होते. ते आता एकच काहीतरी घ्या, ते आपण क्लोज मध्ये वेगवेगळे ऑप्शन. खास करून मुख्य म्हणजे एन्काउंटर नंबर 303, केस नंबर 303. आता ना ही सगळी वाक्य आहेत ना, ती सलग एकाच टोन मध्ये होतात. ती व्हेरिएट करा. कसं, मला माझ्या नातीचं शिक्षण पूर्ण करायचं, तिला माझ्याशिवाय कोणीच नाहीये म्हणून मी करतोय. ही अशी गरज नसती, असं नाईलाज नसताना तर तुला मी फक्त पैशांची गरज आहे ना म्हणून मी करतोय. हे तू विसरू नकोस. आणि तू कुठे कुठे काय काय चुकलायस ना याचे सगळे डिटेल्स आहेत माझ्याकडे. मुख्य म्हणजे एन्काउंटर नंबर 303. तुझा तो खतरनाक एन्काउंटर ज्याची हे वाक्य परत घ्या ना, मला ऐकू. मला माझ्या नातीचं शिक्षण पूर्ण. मला माझ्या नातीचं शिक्षण करायचं आणि तिला माझ्याशिवाय कोणी नाही म्हणून मी फक्त गप्प बसलो. याची गरज नसती. सॉरी, मला माझ्या नातीचं शिक्षण पूर्ण करायचं आणि तिला माझ्याशिवाय कोण नाही म्हणूनच मी गप्प बसलो. अशी गरज नसती आणि जर नाईलाज नसता ना तर तुला मी फक्त पैशाची गरज आहे म्हणून मी गप्प बसलो. हे तू लक्षात ठेव. तू कुठे कुठे काय काय चुकलायस. कल केलं करा. फक्त पैशांची गरज आहे म्हणून मी हे तू विसरू नकोस. फक्त पैशांची गरज आहे म्हणून मी गप्प बसलो. हे तू विसरू नकोस. हे तू विसरू नकोस. फक्त पैशांची गरज आहे म्हणून मी गप्प बसलो. हे तू विसरू नकोस. तू कुठे कुठे काय काय चुकलायस याच्या सर्व दोन वेगवेगळे वाक्य. माझं सूर आहे. फक्त पैशांची गरज आहे म्हणून मी गप्प आहे. हे तू विसरू नकोस. कशावर जोर द्यायचा. आणि तू कुठे कुठे काय काय चुकलायस ना याचे सगळे डिटेल्स आहेत माझ्याकडे. हे धमकाव दे. ओके. फक्त पैशांची गरज आहे म्हणून मी गप्प बसलो. हे तू लक्षात ठेव. आणि कुठे कुठे आता ना आपल्याकडे सगळे पत्ते आहेत आणि आपल्याकडे सगळे पत्ते असल्यावर आपण समोरच्या ओरडत नाही. आपण सॉफ्टली. तशी फक्त पैशांची गरज आहे ना म्हणून मी आणि हे तू लक्षात ठेव. फक्त पैशांची गरज आहे ना म्हणून मी गप्प आहे. हे तू लक्षात ठेव. हे तू लक्षात ठेव. हे तू लक्षात ठेव. तू खेचू. येस, तू वर स्ट्रेस द्या. हे तू लक्षात ठेव. फक्त पैशांची गरज आहे ना म्हणून मी गप्प आहे. हे तू लक्षात ठेव.
हे तू लक्षात ठेव. हे तू लक्षात ठेव. फक्त पैशांची गरज आहे ना म्हणून मी गप्प आहे, हे तू लक्षात ठेव. तू कुठे कुठे काय, आणि तू कुठे कुठे काय काय माती खाल्ली आहे ना, त्याचे सगळे डिटेल्स आहेत ना माझ्याकडे. धमकावडा पण झाला पण हळू आवाज. आणि तू कुठे कुठे काय काय चुकलायस ना त्याच्या सगळ्या डिटेल्स आहेत माझ्याकडे. खास करून एन्काउंटर नंबर 303. आता हे पण खास करून एन्काउंटर नंबर 303 खास करून एन्काउंटर नंबर 303 आठवतोय ना. तुझा तो खतरनाक एन्काउंटर. कदाचित पोलीस फाईल मध्ये याच्याबद्दल डिटेल्स नाही, पण माझ्याकडे याच्या सर्व डिटेल्स आहेत. हे काय करणार आहेस तू? आणि जर नाही पैसे दिले तुला तर काय करणार आहेस? बोला. मी काहीच करणार नाही ना, कसली धमकी देईल, कारण तू ना आधीच घाबरलेला आहेस आणि मेलेल्याला अजून कोण मारतं का रे. आणि तसंही माझ्या कानावर बरंच काही आलंय. काय? हेच की रायाने तुला धमकी दिली म्हणे. अगदी काहीतरी म्हणजे अगदी देवळात सगळ्यांसमोर, हेच की रायाने तुला धमकी दिली. काल देवळामध्ये होत्याच काय पहिले सगळ्यांसमोर. देवळामध्ये सगळ्यांसमोर नेहले पे द्यायला झालं म्हणे. त्याचीच भीती तुझ्या डोळ्यात दिसते. नाही, त्याचीच भीती तुझ्या नजरेत आहे, ती सुद्धा स्पष्ट. तोंडावर आहे तुझं एक स्माइल येऊ दे. पण मी ऐकलंय तुझ्या विरोधात पुरावा शोधतोय. पण मी ऐकलंय की तो तुझ्या विरोधात पुरावा शोधतोय. त्याला फक्त ही एक गोष्ट सांगितली ना, तो तुझं काय करेल ना याबद्दल विचार केलेलाच, तो तुझं काय करेल ना याचा विचार न केलेलाच चांगला. त्यामुळे जे चाललंय ना ते तसंच चालू दे, यातच तुझं भलं आहे. नाहीतर गोत्यात येशील ना. त्यानंतर तो पैसे देईल मला. तो पैसे देईल. मग त्यानंतर पाकिट घेतलं, हे केलं. मग त्यानंतर असा तू कायद्यात राहशील ना तर फायद्यात राहशील. चला मी येतो, पुढच्या महिन्यात भेटू वेळेवर. ते थोडस व्यवस्थित. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? अभिनयाची धडे मिळाली की नाही? तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला शूटिंगबद्दल माहिती मिळतेच, शूटिंग कशी होती, तंत्रज्ञान कसं असतं, त्याचबरोबर अभिनय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला त्यातून शिकायला मिळू शकतं. हे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला कळालं असेलच. तुम्हाला घर बसल्या मी इथे प्रोफेशनल अभिनय कसा होतोय ते तुम्हाला दाखवतोय. तर तुम्ही नक्की हे व्हिडिओ बघत जा, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. यातून तुम्हाला अभिनयसुद्धा शिकायला मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत सबस्क्राईब करा. बाय.